रेड फ्लॅग यासाठीच म्हटलं जातं, कारण सिग्नल आहे. रेड कलर लागला की आपण थांबतो. थांबायचंय तुम्हाला रिलेशनशिपमध्ये सुद्धा. पुढे नाही जायचं, नाहीतर ॲक्सिडेंट होणारच आहे. सो आजचा व्हिडिओ मुलींसाठी जरा जास्त खास आहे. मुलींनो, हे 3 रेड फ्लॅग्स त्या मुलामधले तुम्हाला ओळखायचे आहेत आणि मग त्याला सोडून जायचंय. थांबवायचंय ते रिलेशनशिप. रेड फ्लॅग्स कोणते आहेत ते 3 हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑफकोर्स मुलींसाठी जसा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. मुलंही पाहू शकतात. त्यांनाही कळेल, ओह! याला रेड फ्लॅग म्हटलं जातं का? चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. सो खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून टाका. ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं की मला असा आनंद होतो. आणखी व्हिडिओज बनवण्याची इच्छा होते. ओके? सो मुलींनो, 3 गोष्टी अजिबात इग्नोर करायच्या नाहीयेत तुम्हाला. ते रेड फ्लॅग्स आहेत. नंबर 1 आहे, त्याची जर का गर्ल बेस्ट फ्रेंड असेल, तर हा एक रेड फ्लॅग आहे. बिकॉज ती म्हणेल तसंच तो करतो. खूप जास्त वेळ तो तिला देतो, अटेन्शन तिला देतो. ती रुसून बसली की तिला मनवण्यासाठी वेळही काढतो. हे सगळं तिच्यासोबत होतंय, मग तिलाच का नाही गर्लफ्रेंड बनवली? सो हे असं आहे. हा एक रेड फ्लॅग आहे. बिकॉज तो कधीच तुमच्याकडे नीट लक्ष देणार नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं राहणार आहे आणि यामुळे काय होणार आहे, सतत तुमच्यात वाद होत राहतील. तुम्ही म्हणणार की "तू असं का करतोस?" मग तो पण मध्ये पिसला जाईल की "हिचं ऐकू का? हिचं ऐकू? पण ही माझी मैत्रीण आहे खूप वर्षांपासून, सो हीच माझ्यासाठी योग्य आहे. म्हणजे मी हिचंच ऐकणार." आणि मग वाद होणार. एका पॉइंटला तुमचं रिलेशन खराब होणार आहे आणि एंड सुद्धा होणार आहे. सो ते आधीच तुम्हाला ओळखायचं आहे. जर का त्याची गर्ल बेस्ट फ्रेंड असेल, तर हा एक रेड फ्लॅग आहे. नॉर्मल मैत्रीण असेल आणि कधीतरी ते बोलतात, भेटतात आणि छान गप्पा वगैरे होतात त्यांच्या, इट्स ओके. पण हे जर रोजचंच होत असेल, रोज तो बराच वेळ तुमच्यापेक्षाही तिलाच देत असेल, तर हा रेड फ्लॅग आहे. म्हणजे तुम्ही गर्लफ्रेंड असून सुद्धा नसल्यातच जमाय. सो या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं फार गरजेचं आहे. नंबर 2 इज कंपॅरिझन. तो सतत जर का तुम्हाला त्याच्या एक्ससोबत कंपेअर करत असेल किंवा आणखी कोणासोबत तरी कंपेअर करत असेल, की माझ्या मित्राची गर्लफ्रेंड वगैरे असं तसं. पण त्यातल्या त्यात एक्ससोबत जर का जास्त कंपेअर करत असेल, इट मीन्स की तो मूव्ह ऑनच नाही झालेला आणि तुम्हाला कोणाचा तरी रिबाउंड बनायची गरज नाहीये. काही गरज नाहीये दिलासा वगैरे देण्याची. याच्याने तुमची मेंटल हेल्थ खराब होणार आहे. तो तुमचा एक्स बनेल मग. जो सतत एक्सबद्दल कंपेअर करत असतो ना, असा माणूस मूव्ह ऑन झालेला नसतो. तो अजून सुद्धा तिच्यातच गुंतलेला असतो आणि तुमच्या ज्या गोष्टी सुरू असतात त्याच्यामध्ये त्याला त्याच गोष्टी आठवत राहतात. म्हणजेच काय, की एखाद्या दिवशी ती एक्स याच्या आयुष्यात परत आली, हा तुम्हाला सोडून देईल सहज आणि एक्ससोबत जाईल सुद्धा. कितीही काहीही झालं तरी तो जाईल. कारण तो अजून सुद्धा तिच्यात गुंतलेला आहे. क्वचित नाही जाणार, तेव्हा त्यांना जाणीव होईल, की तुमचं प्रेम आहे. पण ह्याला खूप वेळ जाणार आहे. तोपर्यंत तुमचीच मेंटल हेल्थ खराब होणार आहे आणि हे दरवेळीच होईल असं नाही. हे फिल्म्समध्ये बऱ्यापैकी होतं. रिअल लाईफमध्ये होत नाही. त्यामुळे मी सजेस्ट करेल, जर तो सतत तुम्हाला कंपेअर करत असेल एक्ससोबत, तर हा एक मोठा रेड फ्लॅग आहे. प्लीज ओळखा. एकदा दोनदा बोलला ठीक आहे. पण सतत कंपॅरिझन होत असेल किंवा तिच्या चांगल्या गोष्टी बोलल्या जात असतील, तर समजून जा, की अशा माणसासोबत न राहिलेलंच बरं. तो कधीही तुम्हाला कल्टी देऊ शकतो. तुमचा पत्ता कट होऊ शकतो आणि तुमच्या मेंटल हेल्थचे 12 वाजतील. नंबर 3 इज काय सांगायचं तुम्हाला? हां, पहिलं झालं गर्ल बेस्ट फ्रेंड, दुसरं झालं कंपॅरिझन. हां, थर्ड आहे कन्फ्युजन. तुम्ही जेव्हाही त्याच्यासोबत असता, तुम्ही सतत कन्फ्यूज असता, की काय चाललंय याचं? म्हणजे कधीतरी खूप प्रेम, कधीतरी खूप चिड कधी-कधी पूर्णपणे इग्नोर. सो तुम्हालाच कळत नाही, की नेमकं काय आहे? जो त्याच्या मूडनुसार तुमच्याशी वागतो, इट मीन्स की हा एक रेड फ्लॅग आहे. त्याला वेळ असेल तेव्हाच तो तुमच्याशी बोलणार. बिझी शेड्यूलमध्ये तुमच्याशी बोलणार नाही. त्याला हवंय तसंच सगळं झालं पाहिजे. त्याची इच्छा आहे तेव्हाच तुम्ही फिरायला जायचं. तुमची इच्छा असेल तेव्हा नाही. सो सगळं त्याच्याच मनासारखं होत असेल, तर हा एक रेड फ्लॅग आहे. हा तुम्हाला कन्फ्युजन खूप होत असेल एखाद्या व्यक्तीबद्दल, की मी काय करू? या गोष्टीमुळे त्याला राग आलेला, पण दुसऱ्या वेळी त्या गोष्टीमुळे त्याला आनंदही होऊ शकतो. सो तळ्यात-मळ्यात असतो त्याचा स्वभाव. आत्ता छान आहे, आत्ता वाईट आहे, आत्ता बरा होता, आत्ता काय झालं? सो हे इतकं कन्फ्युजन होत असेल ना, तर समजून जा, की हा एक रेड फ्लॅग आहे. जी व्यक्ती रेड फ्लॅग नसते ना,
तिला सांगावंच लागत नाही. ती आपसुकच सगळं काही तुमच्यासाठी करत असते. स्वतःहून करत असते. काहीच नसतं सांगायला लागत तिथे, की मला वेळ दे, मला हे तर काहीच नाही. स्वतःहून सगळं ती करत असते. पण रेड फ्लॅग व्यक्तीमध्ये हे सगळे गुण असतात. सो ते ओळखा आणि तिथेच तुमच्या नात्याला फुल स्टॉप द्या. पण माझं प्रेम आहे. प्रेम आहे पण हे सगळं सहन करायची गरज नाहीये. प्रेम कधीही त्रासदायक नसतं. ते कायमच खूप सुंदर असतं. अगर आपका प्यार आपको कमजोर बना रहा है, तो वो प्यार नहीं है. प्रेम तर हिंमत देतं. सो प्रेमाच्या नावाखातीर सगळं काही सहन करत बसायची गरज नाहीये. तुम्ही त्या सीरियलमधल्या बहू नाही आहात, जिच्यावर सगळा छळ होतोय आणि ती सहन करतीये. आणि प्लीज हे सगळं या काळात करायची गरज नाहीये तुम्हाला. ओळखतंय, कळतंय, सोडून द्या. काही दिवसांनी तुम्हीही विसरून जाल. तुमच्याही आयुष्यात कोणीतरी येईल आणि आजकाल रेड फ्लॅगवाल्यांचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. तर त्यामुळे आपण आपल्यासाठी चांगलं चिंतणं, चांगलं करणं खूप गरजेचं आहे. तुम्हीच तुमची लाईफ छान करू शकता. रेड फ्लॅगला हटवू शकता. म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला ते ट्रॅफिक सिग्नलमधलं ते रेड कलरचं एक्झाम्पल दिलं, की रेड सिग्नल लागला, की थांबायचं असतं हे कंपल्सरी असतं. जर तुम्ही गाडी पुढे नेलीत, तर अपघात होऊ शकतो. हां, सो कशाला? हां, थांबा. रेड फ्लॅगची वाट बघा. पण रेड फ्लॅग आयुष्यात येण्याआधी ग्रीन फ्लॅग्सला ओळखणं सुद्धा गरजेचं असतं. सो आजचा हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे, मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. आणि हो, तुमचे आणखी काही लव्ह प्रॉब्लेम्स असतील, माझ्याशी बोलायचं असेल, तर मला Instagramवर डीएम सुद्धा तुम्ही करू शकता. मी कॉल करेन. RJ_ज्योती935 या नावाने तिथे तुम्हाला मी दिसेल. RJ ज्योती नावाने सर्च करा. एवढेच कष्ट घ्या. अशीच दिसते मी तिथे सुद्धा. सो Instagramवर तुम्ही डीएम करू शकता आणि कमेंट्समध्ये सांगा कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे. बाकी पुन्हा एकदा बाय. लव्ह यू.